गुड मॉर्निंग काय हो उंदरी लागेल डोकाना हा मरस बिरस नाही कसाला तू रे सकाळ माडे आरा मारा आडे बुक असते वापा सोडा बाव सकाळ सकाळ मा तुनी डाय इज्जत लिहिली रे बापू हट बाई माझं बोलताना मी डाय फोड टाकतो बापू मुसळी ओ सर मना उंदरी लागेल लुगेल शेत त्या तरी शेत म्हणा बाले डोकावर हा कथा मता काव आहेत ना पण शेत ना डोकावर तुमना देखा बड़ा जंगल सपाडू जायले तुमना बुया आणि मूछ सोडी ते तुमना अंगवर एक बाल नाहीये ओ सर बाई तुमले सांगी रानू मी प्लीज करी सांगी रानू म्हणे गाव मा पुरा शाळा मा बेकार इज्जत आहे सर बाई तुम्ही असं काही महिना का बोलत जाओ बाई जेवले कसं मस होई जाल डायरेक्ट अरे मग सोनू दादा तू आपल्या सरांशी नीट वर्तवणूक करत जा त्यांचा तू सन्मान करत जा मग ते तुला काही बोलणार नाही तू शिकाडशी मला ते असं तू तुला चष्मान्या दांड्या कधी घ्यात रे हा मीच गायब करेत ना तुला चष्माले बी आणि तुल बी असा गायब करसू ना पृथ्वीवरतून ते तुला कोणी शोधू शकानी बापू हा मला नको शिकाडू तू तुन देख काय सोन्या भाऊ अहो आपले शिकाडा ना मोठा घ्या ना करू चल पुढे जगतो सरकडे बरं कराय सोन्या बाई काल दिन गुरु पाठ देवता मी तुमले करा का अभ्यास करले का दकारते बरं सर तुम्ही दिलेल्या गृहपाठची मला याद होती हो मी करणारच होतो पण तेवढ्यात आमचे जे पप्पा आहेत ना त्या पप्पांच्या सख्या साडूच्या चुलेत अंडेरची नात जवळची अंडेरची जाऊड होती सर त्या जाऊडला आम्ही गेलो होतो मानतेला वरणबट्टी खावायला तुम्ही वरणबट्टी एखादा दिनाशी पाडचो ना मी खालतून वरतून तवा तुला समजे बाळवाले बोगाना मा टाकीस आणि गोटेल वांगाना बाजिंगत कटारू झाला बाळवाले एखादा दिन आज मला वापा सोन्या भाऊ बेकार इज्जत लिहिली तुम्ही ते डायरेक्ट गोटेल वांगण बाजिंगत कटासू म्हणे वापा बाई नुसता जवळ तवय वापा सोन्या भाऊ करी करी मला फुलाय देस आणि मी बी फुलीसन पॉम सरले काय मी बोल देस सर साधी इज्जतलेस का झाली मनी हा बाई ना तुने ते पुढे अहो सोन्या बाळवावर काही मना विश्वास नाही अहो अभ्यास करावनी आणि शिकाव बी पुढे आव बाळवा हा गाई म्हशी चर्याव बाळवा बरं तू मोन्याव बरं तू दकाड रे अभ्यास देत होता मी काल दिन करा का नाही दकाडते बरं सर मांगो बाई मी अप टू डेट अभ्यास कर लयले दकाडो का तुमले वही वा बेटा मोन्या मला विश्वास होता तू करलयशी म्हणत वा अहो टुक्कार सोन्यानी साथ सोड रे तू आठे ना तटे चांगला बापू दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा वाह दोस्त वाह बाई मला टुक्कार बनवून लाया साला आणि तू गुच्चूप घर अभ्यास करता का सा वाह करू दे रे गोड मुख्या करू दे ना तिला अभ्यास रे करा ना ते हा खेकडान जात ना का पाय खिची ना तू त्यांना मागे रे बाय बाळवा हा करू द्या अभ्यास मला माहिती त्या बाळवाने कटलं गुण आहे पच्चे हा तो कितला पाणी माय मी वय त्याला चांगला बाय बाळवा गृहपाठ करायला लावा ते घर द्यायचं ते नाही लिखायला लावा असतो वय मा हा आता लिखित काय फायदा मजार मध्ये येऊ का सर जग माराल मजार मध्ये बाई ना बाळवा ओ तू नेमन ऐकून ले रे बाईच्या मोन्या टोण्यात आल्या पुरा निंदाय कुत्र्याच्या गत आणि तुझ्या पप्पा पण तुझ्या आई पण ओळखणार नाही तुला डायरेक्ट इथला गंडा मुसडी फोडून टाकेल मी तुझी बाईचा साला वा बा मोन्या भाऊ बेकार पचकी कट्टा गिना तुनी ते रे तुन बाई वांद्र्या तुला काही नाव तरी बोल नका मी आडे ना मन मला बोला ना मी तुला का लागे रे
तंगड्या तरी उपटी सुभावाले कांडच कट्टाच वाडे. का तुझ्या घरच्या उन्या उन्या भाकरी खावायला येतो का मी? मला उपटून दिशील तर वा रे वा. मी काय तुझी गंमत बघत बसेल का मग? ओ काका हो, तुम्ही बाई वाळवा काय जुमकर टाकेल तुम्ही रे सक्काय मा. तुमना वर्गामा मास्तर बी बडे रे, असं याद नको पडू द्या. हा अरे खरं खरं ब्यातत नाही तुम्ही माले असं बै बै ते भ्यायले जा रे. हा बाई वाळवा. ओके सर, तुमच्या आज्ञाचं पालन करतो मी. बरं दादा उपकार होय ना तुना आज्ञानं पालन करा ना ते. नाही त्यांना सर, सत्या मायबापची शपथ घेऊन सांगतो, या मोन्या टोळ्याला अशा कुत्र्याच्या गत हाणला असता ना, त्याच्या मायबापने बी ओळखला नसता त्याला डायरेक्ट. बरं दादा हा ना मारी टोळा ताळीना बाता बंद करा ते. तू लेट का बरं होऊ ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू गृहपाठ करेल शे का दखाड वय दखाड ते पटकन. सर तुमचे प्रश्न जरी दोन राहिले ना, त्या दोघा प्रश्नांचं एकच उत्तर आहे माझ्याकडे, आणि ते एकच उत्तर तुमच्या दोन प्रश्नांचं समाधान करेल. सर ऐकून घ्या, वय काबर दाखवत नाही मी तुम्हाला, आणि आज लेट काबर आलो. सर किस्सा ऐकून घ्या. मी आणि माझा बाबा आमच्या एका खाटल्यावर बसून बसून ना मी गृहपाठ करीत होतो तुमचा. गृहपाठ करीत असताना माझ्या बाबा तेवढ्यात बोलले मला, बयचा तुझा अक्षर तर बय बळच दागिन्यासारखं आहे म्हणे, तुझा अक्षर दागिना आहे बाई जसा. आणि चोरांनी ऐकलं सर, ये त्या डाकूंनी गुंड्यांनी ऐकलं, याच्या वहीमध्ये का दागिना आहे म्हणे. बापरे, त्यांना वाटलं माझ्या वहीमध्ये दागिना आहे. बाई मी गृहपाठ करून वही दप्तरमध्ये घातली आणि आपल्या शाळेच्या रस्त्याला निघालो. मस्त आपला मस्त पैकी टप 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 चाललो आपल्या शाळेच्या रस्त्याला. तेवढ्यात त्यांनी 10 15 20 25 गुंड्यांनी मला घेरून घेतलं सर. सर त्या 20 25 गुंड्यांनी घेरून घेतलं. ते म्हणे दखाड म्हणे वही तुझी. मी म्हटलं नाही. ते म्हणे दखाड, मी म्हणतो नाही. ते म्हणे दखाड, मी म्हणतो नाही. जवळपास 1-1.5 घंटा असंच चाललं. नाही हा नाही हा नाही हा. मला पस्तावा आला. मी दखाडून दिली. त्या बिचाऱ्या गुंड्यांची किव येऊन गेली ना, मी दखाडून दिली वही. दखाडत नाही तेवढ्यात त्यांनी जवळ हिसकावली माझ्या हातातून आणि डायरेक्ट पळत सुटले. वापा, मी म्हटलं रामभाऊ सरांचा गृहपाठ त्या वहीमध्ये, सर मला बेकारून काढतील, बेकार चढतील. बाय ते पैताय रपारप, मी पैतोय सपासप. ते पैताय पुढे रपारप, मी त्याच्या मागे सपासप. या खयांमधून त्या खयांमध्ये, या बिल्डिंगच्या टोकावरून त्या बिल्डिंगच्या टोक्यावर पुरा पैतायत. मी बी पैतोय. वापा मग रे वो काय झालं रे? काय झालं नका विचारा. पैता जमीन संपली. जमीन सरून गेली डायरेक्ट, आणि लागला समुद्रामध्ये त्यांनी 20 25 गुंडांनी डायरेक्ट वही संमत जेब घेऊन घेतली. आणि मी पण गेलो, मी पण जेब घेऊन घेतली. ते बी पवतायत, मी बी पवतोय. ते बी पवतायत, मी बी पवतोय. पुरा पवतायत. माझ्या दिमागची बत्ती चमकली पवता. म्हटलं यांनी तर जेब घेऊन घेतली पाण्यामध्ये, आणि त्यांच्या सोबत आहे वही. म्हणतो वही वल्ली होऊन गेली असेल. शेगाव साली म्हटलं आता वही काही कामाची नाही. मग मी तिथून रिटर्न झालो. मी त्यांना तिकडनं काठावरून म्हटलो, शिलगारे तिकडे घेऊन जा, तिकडे वही घेऊन जा म्हटलं. मी इकडे आलो मग शाळेमध्ये. त्याच्यामुळे मला उशीर पण झाला, आणि आज तुमचा गृहपाठ पण माझ्याकडे नाहीये सर. मी रामभाऊ रमा रांगडे आज पाहिन मी मना शिक्षक पदना राजीनामा देस, आणि जिंदगीमा मी कधीच शिकाळावनी हाय शपथ लेस. वापा रामभाऊ सर,